वसमत तालुक्यातील मोजे टाकळगाव या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले. श्री हनुमान मंदिर मोजे टाकळगाव येथे संत मोतीराम महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व महंत जीवनदासजी महाराज चुडावेकर यांच्या मार्गदर्शनाने श्रीमद भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला. या सप्ताहानिमित्त दररोज हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. समस्त गावकरी मंडळी टाकळगाव यांच्या वतीने हा सर्व कार्यक्रम अत्यंत आनंदात आणि उत्साहात पार पडला. आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह वर्षे 14 चालू आहे. अन्नदान आणि रोजचे कीर्तन भागवत ठरलेल्याप्रमाणे होतात. पारायण आज मौजे टाकळगाव येथे पत्रकार बंधूंची भेट झाली असता आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह मागील 14 वर्षापासून कंटिन्यू सुरू आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पारायणाचे, गाथा भजनाचे, भागवत कथेचे, नंतर अन्नदान आणि रात्री 8 ते 11 8 ते 10 या वेळेमध्ये हरिकीर्तनाचा ठेवलेला आहे. आणि या निमित्ताने आज तिसऱ्या दिवसाची सेवा आहे. गावातील पाहुणे मंडळीची आजची अन्नदानाची सेवा आहे आणि सर्व गावकरी मंडळी व तसेच येणाऱ्या पंचकृषीतील येणाऱ्या सर्व भाई भक्तांचे टाकळगाववासियांतर्फे हार्दिक अभिनंदन. आणि अशीच ही अखंड सेवा आणि अखंड सप्ताह वर्षानुवर्ष चालू राहावं ही सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे. या सप्ताहानिमित्त सर्व गावकरी मंडळीतर्फे मी सर्व जनतेस सप्ताहाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देत आहे. त्या वर्षातली तिसऱ्या दिवसाची आजची सेवा आहे कीर्तन सेवा. तर आळंदी, पंढरपूर, बीड, माजलगाव ह्या बरेच लांबून इथं कीर्तनाला बरेच मंडळी येतात. रुंद असू द्या, आशेगाव असू द्या, सुनेगाव, इंजनगाव, वसमत, टोटल परिसरातले इथं कीर्तनाला जास्तीत जास्त संख्येने येतात लोक. आजचे महाराज आहेत पंढरपूरचे आहेत रामेश्वर महाराज जाधव पंढरपूरकर या महाराजाचा आजची कीर्तन सेवा आहे. कथान वाचन कल्याण महाराज वारे मुरुंबेकर यांची कथा आहे. ही 14 वर्षाची परंपरा आहे. आज उद्याच्या 12 ते 4 ही कथा आहे. कथा झाली की लगेच आमच्या इथं पहिली महिला मंडळीची पंगत बसते. महिला मंडळी झाली की लगेच पुरुष मंडळी बसतात. नंतर सहज हरिपाठ होते. आशेगाव सर्कल मध्ये सगळ्यात छान संस्था आहे आपल्या इथे. येथील हरिनाम सप्ताह वर्षे 14वे दरवर्षीप्रमाणे या वर्षी चांगला प्रतिसाद भेटून रोज हरिपाठ, सकाळी सायंकाळी हरिपाठ, सकाळी पारायण, संध्याकाळी 9 ते 11 कीर्तन आणि नंतर भागवत 12 ते 4 भागवत. त्याच्यानंतर 4 ते 6 जेवणाचा पंथीचा कार्यक्रम रोजचे 2-3 हजार लोक अन्नदान 2-3 कुंट म्हणजे 2,500 हजार लोक जेवून जातात रोजचे रोज. 14 वर्ष झाले पूर्ण. चांगला गावकरी मंडळी चांगला प्रतिसाद देते. कुठल्या गोष्टीची अडचण नाही, काही नाही. तालुक्यामध्ये नंबर 1चा आमचा कार्यक्रम पार पडतो. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.